नाही, खरं सांगू का, म्हणजे आमच्याकडे परीक्षा आली ना, सगळ्यात जास्त इन्क्वायरी कोणाची असते माहिती का? TCS आणि कंपायलर कन्स्ट्रक्शन. हा फायनल इयर म्हणजे TY BSc कम्प्युटर सायन्स वगैरेचा विषय असतो आणि यांची टाइम टेबल किंवा म्हणजे परीक्षा डिक्लेअर झाली की म्हणजे एक माहोलच बनलेला असतो की बाबा रे अब क्या होगा, TCS कंपायलर कन्स्ट्रक्शन. म्हणजे कॉलेजचं माहित नाही मला नेमका काय गोंधळ आहे, म्हणजे एक माहोलच बनवला या विषयांचा. पण सगळ्यात जास्त बॅक लागतो तो TCS आणि कंपायलर कन्स्ट्रक्शन मध्ये. गंमत अशी आहे, जरा जाऊन सिनियर्सला वगैरे विचारा की गेल्या 18 वर्षापासून TCS आणि कंपायलर कन्स्ट्रक्शनची NSG अकॅडमीने ऑलरेडी वाट लावली. म्हणजे जो काही माहोल बनवला होता ना, खतम कर दिया है. मतलब तोड डाला यार उसको. यार 8-10 तास खूप झाले. म्हणजे जरा जाऊन NSG अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि चेक द कॉन्टेंट. तुम्हाला कळेल की किती त्याला व्हॅल्यू दिली पाहिजे आणि तेवढीच त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे माहोल बनवू नका. आणि उगाच काय होतं, त्या एका विषयामुळे ना अननेसेसरी तुमचे बॅकलॉग लागतात. आणि TYचं वर्ष आहे म्हणजे इयर डाऊन झालं म्हणजे यार पुरा डिग्री गया ना तेरा. म्हणजे 4थं वर्ष तुला त्या TCSच द्यायचं आहे. म्हणजे मग त्यापेक्षा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करायचं ना. आणि अननेसेसरी त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. काही अडचण असेल या यार भेटा, डिस्कस करू, चर्चा करू. म्हणजे फोकस करा की आपल्याला हा विषय क्लिअर करायचा आहे, दॅट्स इट. आणि NSG अकॅडमीने एकदम यार मिनिमम फीसमध्ये तुमच्यासाठी सगळे कोर्सेस रेडी करून दिले आहेत. टेक ॲडव्हान्टेज यार. कशाला वाट बघताय? ठीक आहे. नाही नाही, विषय तसा नाही येतो, समजून घ्या यार.